हॅलो फ्रेंड्स, लाडकी बहीण योजना याचा जो मार्च आणि एप्रिलचा हप्ता वितरण होतं ते मे महिन्यामध्ये झालेलं होतं. आणि त्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस हप्ता वितरण करायचं होतं त्याच्या अगोदरच सरकारकडनं हे स्पष्ट करण्यात आलं होतं की 56 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत ना त्यांना यामधनं वगळलेलं आहे. आणि त्या पद्धतीने सरकारनं केलंसुद्धा. 56 लाख लाडक्या बहिणींना जवळपास एप्रिल आणि मार्च महिन्याचा लाभ मिळालेला नाही आहे. त्यानंतर पुन्हा एक बातमी येते की KYC त्रुटी आढळल्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. यावरती लाडक्या बहिणींनी बराचसा आक्रोश केला. महिला व बालविकास कल्याण खात्यांमध्ये गेल्या, तिथे स्वतःचे डॉक्युमेंट्स घेऊन गेल्या, परंतु काहीच झालं नाही. त्यानंतर बातमी येते की लाडकी म्हणजे सततच बातम्या की ज्या महिला अपात्र आहेत त्यांना पुन्हा पैसे पाठवण्यात येतील किंवा असं होईल तसं होईल, परंतु सरकारकडनं कसलं स्पष्टीकरण याबाबत येत नव्हतं. KYC रिन्युअल प्रक्रिया पूर्णपणे थांबवलेली होती. नवीन लाडक्या बहिणींचे अर्ज घेण्यात येत नव्हते. आणि अदिती तटकरे ज्या मंत्री आहेत बालविकास कल्याण खात्याच्या, त्यांनीसुद्धा ह्यावरती काहीच स्टेटमेंट दिलं नाही. त्यानंतर पुन्हा एक बातमी आली की जवळजवळ मे महिन्यांच्या लाभासाठी 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. म्हणजे सरकारकडनं हे सांगण्यात आले की मार्च आणि एप्रिलमध्ये तर 56 लाख बहिणी अपात्र झाल्यात, परंतु आत्ता मे महिन्यासाठी सुद्धा 80 लाख लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरत आहेत, निकषांमध्ये बसत नाही आहेत. मग अशा इतक्या मोठ्या प्रमाणात जर लाडक्या बहिणी सरकारकडनं कमी करण्यात येत असतील तर मग याच्यावरती आक्षेप घेणं गरजेचं आहे. आणि मग याच्यावरती एक याचिका म्हणजे याच्यावरती कोर्टानं सुनावणी दिली आहे की तुम्हाला अशा पद्धतीनं लाडक्या बहिणींना अपात्र करता येणार नाही. तुम्ही एकदा लाडक्या बहिणींना पात्र केलेला आहे याचा अर्थ सरकारने त्यांना काहीतरी विचार करून किंवा त्यांच्या निकषांची पात्रता बघूनच त्यांना पात्र केलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर त्या लाडक्या बहिणींना 1-1.5 वर्ष सलग पैसे देताय ना, आता अचानक त्यांना जर तुम्ही अपात्र करताय तर हे चुकीचं आहे, असे निर्देश सरकारनं दिलेत. आणि लवकरात लवकर मार्च आणि एप्रिल महिन्यांचे जे रखडलेले हप्ते होते ते त्या लाडक्या बहिणींना देण्यात यावेत आणि ही जी अट आहे ती तात्काळ स्थगित करावी, असं सरकारला कोर्टानं निर्देश दिलेत. आता कोर्टाने तर दिलेत, परंतु आता सरकार याच्यावरती कशा पद्धतीने ॲक्शन घेते आणि सरकार या अटीला कितपत योग्य न्यायनिवाडा देते हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण की सरकारला म्हणजे सरकारने जी या अगोदर निर्देश दिला होता की तुम्ही खुर्च्या विका, परंतु आता लाडक्या बहिणींचे पैसे तुम्हाला द्यावेच लागणार आहेत. मग आता सरकारकडनं तर पैसे तुम्हाला द्यावे लागणार, सरकारला पैसे द्यावेच लागणार आहेत. हा आदेश जेव्हा कोर्टाकडनं आला त्यावेळेस सरकारला तिथं नाविलाज झाला. मग सरकारने काय केलं की बहिणीच अपात्र करायला चालू केलं, जेणेकरून लाडक्या बहिणी कमी झाल्या म्हणजे पैसे कमी द्यावे लागतील. आणि त्यामुळे जो आर्थिक भार आलेला आहे याच्यावरती सरकारच्या तिजोरीवरती, ज्याच्यावर सरकार वारंवार बोलत आहे, तो आर्थिक भार कुठेतरी कमी होईल आणि सगळं नियंत्रित होईल. परंतु आता सरकारच स्वतः असं म्हणते की जर तुम्ही अगोदरच पात्र केलेल्या होत्या लाडक्या बहिणी तर आता त्या अचानक अपात्र कशा काय? अगोदर ज्या निकषांच्या आधारे तुम्ही त्यांना पात्र करून घेतलं होतं त्या निकषांमध्ये अचानक बदल का किंवा अचानक चेंजेस का? त्यामुळे सरकारची जी आहे ना ती कोंडी आता या ठिकाणी झालेली आहे. त्यांना पैसे तर द्यायचे नाही आहेत, कारण की लाडक्या बहिणींना पैसे दिले की सरकारी तिजोरीवरती भार येतो आहे. आणि कोर्टाने पण सरळ सरळ शब्दात सांगितलेलं आहे की जे तुम्ही अटी लावलेल्या आहेत त्या अटी लगेच तात्पुरत्या म्हणजे लगेचच्या लगेच स्थगित करा. आणि खरंच ज्या म्हणजे क्वचितच काही लाडक्या बहिणी आहेत की ज्या याच्यामध्ये निकषांमध्ये बसत नाही आहेत, परंतु सरसकट 50-50, 80-80 लाख महिला जर सरकार एका महिन्यात हे करत असेल, म्हणजे पात्र नाही आहे असं सांगत असेल, म्हणजे याचा अर्थ सरकारचाच भोंगळ कारभार इथं आपल्याला दिसतोय. तर तुमचे खाली काही लोकांचे कमेंट आहेत की आम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे आले, तर नक्की माहिती नाही आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या अकाउंटला चेक करा, पासबुक असेल तर पासबुक प्रिंट करा आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हालासुद्धा आलेत की नाही
हे खाली कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. आणि लाडकी बहीण योजनेबाबतीत म्हणजे ही एक दिलासा देणारी बातमी आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण की आता कोर्टाने जर ह्या बाबतीत जर कडक निर्देश दिले नाही तर सरकार दरच महिन्याला मला तरी वाटतं 50-60 लाख लाडक्या बहिणी बाजूला काढून अगदी थोड्याशा नावापुरत्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये ठेवायचा उद्देश जो आहे तो सरकारचा दिसतोय. धन्यवाद.